कर्तव्य बजावताना प्राण गमावलेल्या सागर शिंदेंच्या कुटुंबासाठी सभागृह नेते हनुमंत जगदाळे देणार 5 वर्षांचं मानधन। गावदेवी मंडई येथील भीषण आग दुर्घटनेत कर्तव्य बजावताना प्राण गमावलेल्या अग्निशमन विभागाचे अधिकारी सागर शिंदे यांच्या निधनाने संपूर्ण ठाणे शहर हळहळलं। 2 महिन्यांच्या चिमुकल्या बाळाला आणि कुटुंबियांना मागे ठेवून सागर शिंदे यांनी कर्तव्याच्या वेळी दिलेलं बलिदान अनेकांच्या मनाला चटका लावून गेलं। या पार्श्वभूमीवर शिवसेनेचे सभागृह नेते हनुमंत जगदाळे यांनी शिंदे कुटुंबियांसाठी महत्त्वपूर्ण आणि भावनिक निर्णय जाहीर केलाय। आपल्याला नगरसेवक म्हणून मिळणारे पुढील 5 वर्षाचं संपूर्ण मानधन सागर शिंदे यांच्या कुटुंबाला देणार असल्याची घोषणा हनुमंत जगदाळे यांनी केली आहे। त्यांच्या या निर्णयाचं विविध स्तरातून स्वागत होत असून माणुसकीचा एक संवेदनशील आदर्श म्हणून त्याकडे पाहिलं जात आहे। गावदेवी मंडईतील आग दुर्घटनेनंतर निर्माण झालेली परिस्थिती अत्यंत विदारक होती। या घटनेत सागर शिंदे यांनी जीवाची पर्वा न करता बचाव कार्य केलं, मात्र त्यातच त्यांना वीरमरण आलं। त्यांच्या पश्चात पत्नी, 2 महिन्यांचं बाळ आणि कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळलाय। याबाबत बोलताना हनुमंत जगदाळे यांनी गेली अनेक वर्ष आपण झोपडपट्टी भागातील नागरिकांचे प्रतिनिधित्व करत असून सर्वसामान्य कुटुंबियांच्या अडचणी आणि संघर्ष आपण जवळून पाहिल्याचं सांगितलं। सागर शिंदे यांच्या कुटुंबियांवर ओढवलेलं दुःख शब्दात व्यक्त करता येणार नाही। मदत केल्यानं त्यांचं दुःख कमी होणार नाही, परंतु समाजकारण आणि माणुसकी म्हणून आपल्या मनाला जे योग्य वाटलं तो निर्णय आपण घेतल्याचंही त्यांनी सांगितलं। नगरसेवक म्हणून मिळणारे पुढील 5 वर्षाचं मानधन त्यांच्या कुटुंबियासाठी देण्याची आपली इच्छा असून ते असल्याचंही त्यांनी सांगितलं। दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते नजीब मुल्ला यांनीही ठाणे महानगरपालिकेचे आरक्षक काळू गाडेकर यांच्या कुटुंबियाला अशाच प्रकारे मदत करण्याचा निर्णय घेतलाय। गावदेवी मंडईतील आग दुर्घटनेने 2 कुटुंबियांचे आधारस्तंभ हिरावून घेतले। अशा वेळी समाजातील लोकप्रतिनिधींनी पुढे येत दिलेला आधार हा आर्थिक मदतीपलीकडे जाऊन संवेदनशीलतेचा आणि माणुसकीचा संदेश देणारा ठरत आहे। महासभा पार पडलेल्या आहेत अनेक विषय महासभेमध्ये घेण्यात आलेले आहेत, मात्र त्यामध्ये गावदेवी मंडईला जी काही आग लागलेली होती तो मुद्दा ॲक्च्युली सर्वच लक्षवेधी होत्या त्यावर। मात्र एक ठळक मुद्दा तुम्ही उपस्थित केला होता की 5 वर्षाचा तुमचा जो काही मानधन जे आहे ते तुम्ही शिंदे कुटुंबियांना देणार, काय नेमकं सविस्तर तो विषय? नाही, त्या दिवशी गावदेवी मैदानामध्ये जी आग लागली त्या मार्केटला आणि त्यानंतर जी परिस्थिती आम्ही स्वतः सकाळी 6-7 वाजल्यापासून पाहिली, अतिशय विदारक अशी परिस्थिती निश्चित प्रकारे होती। 2 महिन्याचं बाळ, त्या कुटुंबाची परिस्थिती, त्या माऊलीची परिस्थिती एकंदरीत बघितल्यानंतर आणि त्या फायरच्या अधिकाऱ्यांची परिस्थिती बघितल्यानंतर निश्चित प्रकारे तो दिवस जो आहे तो आमच्या आयुष्यामध्ये बघायला म्हणजे माणुसकी ही अजून जिवंत आहे की अशा प्रकारे एखाद्या कुटुंबावरती जेव्हा वेळ येते त्यावेळी निश्चितच ही हृदय हेलवणारी गोष्ट असते आणि त्याकडे बघण्याचा दृष्टिकोन निश्चित प्रकारे एक लोकप्रतिनिधी म्हणून आमचा वेगळा असतो। गेली अनेक वर्ष स्लम विभागामध्ये मी लोकप्रतिनिधी म्हणून काम करतोय, त्यामुळं सामान्य नागरिकांच्या ज्या काही अडचणी असतात ते आमच्या डोळ्यासमोर आहेत आणि त्या ठिकाणी आम्ही याच प्रकारचं निश्चित प्रकारे राजकारण याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचं नाही, समाजकारणाचा भाग म्हणून माझं नगरसेवक झाल्यापासून ते पुढील 5 वर्ष नगरसेवकाचा काळ आहे तोपर्यंत मिळणारं मानधन ह्या त्या कुटुंबाला मिळावं, फार मोठा आधार नाही पण छोटा तेवढा आधार मिळावा अशा प्रकारची भावना मी व्यक्त केली। त्यानंतर माझे सहकारी नजीब मुल्लांनी सुद्धा दुसरी व्यक्ती गाडेकर कुटुंबाला सुद्धा त्यांचं मानधन देण्यासंदर्भाची भूमिका या ठिकाणी घेतली। हा एक छोटासा खारीचा वाटा म्हणून त्या कुटुंबाला मदत करतो। शेवटी दुःख हे दुःख असतं, दुःख हे काही मदत करण्याने दुःख कमी होत नाही, परंतु मदतीचा भाग असावा, माणुसकीचा भाग म्हणून ते मी आज ह्या सभागृहामध्ये माझ्या मनाला जे वाटलं ते निश्चित प्रकारे जाहीर